हाय, मी सुविधा. गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे. काल माझ्या एक नणंद येऊन गेल्या आणि दुसऱ्या आहेत 3 नंबरच्या नणंद, त्या आज येणार आहेत. तर त्यांच्यासाठी जेवणाची तयारी चालू आहे. इकडे पापलेट आणलेत, ज्याला मॅरिनेट करून ठेवले फ्राय करायसाठी. आणि इकडे आई कोळंबी साफ करता आहेत, कारण का कोळंबीचा रस्सा करायचा आहे. आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई. त्यानंतर ताईंचा मुलगा पण आला होता, माझा भाचा स्पंदन. स्मरणीला कालपासून गार्डनमध्ये जायचं होतं, पण मी जाऊन देत नव्हती, कारण का पावसामुळे थोडं चिकट वगैरे झालेलं. पण काय, दादा आला म्हटल्यावर मग काय ऐकते ती माझं. मम्मा मी दादासोबत जाते खेळायला असं बोलून ती स्पंदनसोबत गेली. त्यानंतर आम्ही थोडंसं आराम वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो. आणि त्यानंतर भाऊ पण फर्स्ट शिपला गेलेले, तर कामावरून आले आणि मग त्याच्यानंतर ताईंनी राखी बांधायला घेतली. तसं मी सांगितलं, ह्या माझ्या 3 नंबरच्या नणंद आहेत. मला एकूण 5 नंदा आहेत, पण सगळ्या खूप चांगल्या आहेत, एकदम म्हणजे फ्री आहेत सगळ्या. आणि खूप छान आहेत माझ्या नंदा. म्हणजे असं नंदांशी बोलताना वगैरे वाटतच नाही की ह्या नंदा आहेत असं. एकदम फ्रेंडली आणि सगळ्या हौशी आहेत. म्हणजे प्रत्येक फेस्टिवलला, फंक्शनला वगैरे जेव्हा आम्ही जमतो तेव्हा सगळ्या एकदम हौशीने येतात घरी आणि हौशीने सगळे फंक्शन वगैरे आमच्यासोबत सेलिब्रेट करतात. तशी आमची भेट तर नेहमी नाही होत, कारण का आम्हीच जास्त गावाला जात नाही. त्याच्यानंतर मी भाऊंना राखी बांधली. हे माझे दीर असले तरी पण माझं लग्न झाल्यापासून मी ह्यांची भाऊबीज आणि रक्षाबंधन दोन्ही पण करते. तसे माझे भाऊ पण आहेत. तर माझ्या 2 भावांना मी राखी पाठवली, कारण का एक पुण्याला असतो आणि एक मुरबाडला असतो, आणि दुसरा पलावाला असतो, तो गावाला गेला होता अलिबागला. म्हणून माझी छोटी बहीण साक्षी आहे, तिनेच त्याची भाऊबीज रक्षाबंधन केली आणि आम्ही पण त्याच्याकडे जाणारच आहोत. त्यानंतर आम्ही पनवेलला आलो संध्याकाळी रक्षाबंधन वगैरे झाल्यानंतर. आणि स्मरणीला इकडे बाबांनी हिंदीचं बुक आणलेलं, म्हणून ते स्मरणी हिंदीचं बुक बघत होती. नवीन बुक असलं की किती हौस वाटते ना. त्यानंतर माझं सगळं घरातलं काम आवरलं आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.